सी. ठीक आहे, क्वेश्चन बघा काय दिलाय 7 4 5 A6 प्लस 6B7 6 5 प्लस C5 9 4 3 आणि आन्सर त्यांनी आपल्याला दिलाय 1 8 1 2 6 4. तर आपल्याला फाइंड आउट करायचं आहे हा A, हा B आणि हा C. ऑलराइट, तर काय करायचं आहे आपल्याला, ॲडिशन आहे सिंपल. सो फर्स्ट आपण ॲडिशन करत जाऊया. इथे बघा 6 + 5 आपला होणार 11, 11 + 3 हा होणार 14. सो 14 मधला 4 इथे आला, कॅरी ओव्हर 1 इथे देणार आपण. ठीक आहे, आपल्याला या सिक्वेन्स मधला या रो कॉलम मधला आपल्याला ए फाइंड आउट करायचं आहे. सो जे काही कॅरी ओव्हर आलेले आहेत त्याचे ॲडिशन करत जायचं. 6 + 4 इट विल बी 10, 10 + 1 इट विल बी 11. आता हा सेपरेटली लिहून घ्या, हा 11 आहे, 11 आहे आणि आपल्याला इकडे आन्सर आहे 6. ठीक आहे, तर 11 मध्ये किती ऍड केल्यानंतर 6 येतं, तर आन्सर आहे आपलं 5. दॅट मीन्स ए ची व्हॅल्यू काय आपल्याला मिळाली 5. ठीक आहे, फर्स्ट ए ची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 5. नाउ 11 + 5 इट विल बी 16. 6 इथे राहिला, कॅरी ओव्हर अगेन आपल्या इथे आला 1. आता इथे कोडच फाइंड आउट करण्यासाठी नाहीये या कॉलम मध्ये, बी सुद्धा नाहीये. सो आपण डायरेक्टली ॲडिशन करत जायचं. 9 + 1 इट विल बी 10, 10 आणि हे 7 + 5 इट विल बी 12, 12 + 10 इट विल बी 22. सो 22 चा जो काही आहे तो तुमचा 2 इथे येणार, कॅरी ओव्हर 2 इथे पुन्हा आला. नाउ या कॉलम मध्ये आपल्याला बी फाइंड आउट करायचं आहे. तर बी फाइंड आउट करताना सेम सिक्वेन्सने आपण जायचंय. काय करायचंय, जे काही कॅरी ओव्हर आले ते ॲडिशन करतच आपल्याला पुढे जायचंय. नाउ 2 + 4 इट विल बी 6, 6 + 5 इट विल बी 11. आता 11 इथे मिळालेला आहे आपल्याला, अगेन इथे आपल्याला 1 आहे. ठीक आहे, तो याचा अर्थ आपल्याला हे 1 डायरेक्टली इथे खाली लिहून घ्यायचं म्हणजे आपल्याला 0च ऍड करायचं. सो बी ची व्हॅल्यू अगेन आपल्याला काय मिळाली 0. ठीक आहे, सो ही सिक्वेन्स झाली 11 ॲज इट इज 1 कॅरी ओव्हर. ठीक आहे, नाउ नेक्स्ट थिंग आपल्याला पुन्हा ऍड करायची बघा, सी ची व्हॅल्यू ते फाइंड आउट करायची या कॉलम मध्ये. सो 1 + 6 इट विल बी 7, 7 + 7 इट विल बी अगेन 14. पण आपल्याला इथे दिलाय काय 18. दॅट मीन्स किती ऍड करावे लागेल आपल्याला, 14 मध्ये 4 ऍड करावे लागतील, तेव्हा कुठे जाऊन आपल्याला 18 आपला आन्सर मिळणार आहे. सो सी विल बी 4. दॅट्स इट.